तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही वेबसाईट आहे, पोर्टल आहे, त्यावर आता केवायसीचं ऑप्शन शासनाने दिलेलं आहे, बटन ऍक्टिव्हेट झालेलं आहे। बघा, अजूनपर्यंत केवायसीची प्रोसेस शासनाने सुरू केली नाही। ही प्रोसेस बघा याच महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आणि तुम्हाला याच ऑगस्ट महिन्यामध्ये प्रोसेस करावी लागणार, केवायसी पूर्ण करावी लागणार। पण जुलैचा 13वा हप्ता वितरण संपल्यानंतर आणि ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याच्या वितरणाआधी तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार आहे। 13वा हप्ता तुम्हाला नॉर्मली आता जमा होणार आहे, केवायसीची गरज नाही। तर बघा, पूर्ण 2.5 कोटी बहिणींना ही केवायसी करावी लागणार आहे। त्यानंतरच त्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। नारी शक्ती दूत ऍपवरून अर्ज भरला असेल किंवा पोर्टलवरून अर्ज भरला असेल, कुठेही अर्ज भरला असेल तरी तुम्ही वेबसाईटवर जे आहे ते केवायसी करू शकणार आहे, तसं ऑप्शन या ठिकाणी येणार आहे। तर बघा, 4 महत्वाचे कामं तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचे आहे। जेव्हा कधीही केवायसीची प्रोसेस सुरू होईल, तेव्हा तुम्हाला केवायसी करण्यासाठी एकदम सोपं होईल, तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही। बघा, 4 पद्धतीने केवायसी होणार आहे। 4 पद्धतीने या ठिकाणी केवायसी होणार आहे। त्यामधली सर्वात पहिली जी काही पद्धत आहे ती आहे आधार ओटीपी। सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या आधार नंबरवर ओटीपी येतो का, आधार नंबरचा मेसेज तुमच्या मोबाईल नंबरवर येतो का, सर्वात आधी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। सर्वात पहिली पद्धत असणार आहे की आधार क्रमांक टाका, आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून तुमची केवायसी पूर्ण करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा जर ओटीपी नसेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुमचा लिंक करून घ्यायचा। या 10 ते 15 दिवसात ही प्रोसेस करून घ्या। त्यानंतर दुसरी प्रोसेस असणार आहे तुमचा थंब लावून, तुमचा बायोमेट्रिक थंब लागतो का, तुमचा आधार क्रमांक टाकून तुमचा बायोमेट्रिक थंब लावून सुद्धा तुमची केवायसी केली जाऊ शकते। 4 पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। 4 पद्धतीमधून कोणतीही पद्धत शासन या ठिकाणी केवायसी साठी वापरणार आहे। तर तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमचा बायोमेट्रिक थंब लागतो का ते तुम्हाला सर्वात आधी चेक करून घ्यायचं आहे। बायोमेट्रिक थंब कोणत्या बोटाचा तुमचा लागत आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही केवायसी कराल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही। हे सर्वात आधी चेक करून घ्या। केवायसी थंब लावल्यानंतर सुद्धा जीवन प्रमाणपत्र काढून सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करता येते, असं ऑप्शन सुद्धा शासनाने दिलेलं आहे। कारण संजय गांधी निराधार योजनेमध्ये अशाच प्रकारे केवायसी केली जाते, बायोमेट्रिक थंब लावून जीवन प्रमाणपत्र काढून ते सरकारी कार्यालय शासनामध्ये जमा करावे लागते। अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेची केवायसी केली जाते। तर कदाचित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा थंब लावूनच आणि जीवन प्रमाणपत्र काढून तुमची केवायसी केली जाऊ शकते। तर बघा, ही सुद्धा तयारी तुम्हाला करून ठेवायची आहे। त्यानंतर बघा, 3रा नंबरचा ऑप्शन असणार आहे आधार फेस आरडी ही ऍप अप्लिकेशन वापरून। बघा, आता भरपूर टेक्नॉलॉजी जी आहे ती पुढे गेलेली आहे आणि भरपूर सरकारी योजनांची केवायसी वापरण्यासाठी जे काही तुमची लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, लाईव्ह फोटो तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो। अशा प्रकारे मोबाईल ठेवून लाईव्ह फोटो तुम्हाला द्यावा लागतो। राशन कार्डची केवायसी किंवा इतर योजनांच्या केवायसी साठी ही पद्धत वापरली जात आहे। त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाकून, आधार क्रमांक, मोबाईल नंबरचा ओटीपी टाकून तुमचा त्या ठिकाणी जे आहे ते लाईव्ह फोटो घेतला जातो। लाईव्ह तुमचा फोटो डोळे बंद चालू करून जो आहे तो तुमचा लाईव्ह फोटो घेतला जातो आणि त्या तुमच्या आधार कार्डला तुमचा चेहरा मॅच झाल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण केली जाते। तर ही सुद्धा एक पद्धत त्या ठिकाणी असणार आहे। आणि 4थ्या नंबरची पद्धत बघा ऑफलाईन असणार आहे। ज्या बहिणींना ऑनलाईन केवायसी करता येत नाही किंवा त्यांना प्रॉब्लेम होतो तर त्यांच्यासाठी सुद्धा ऑफलाईन केवायसीची सुविधा 100% शासनाकडून देण्यात येणार आहे। तर बघा, सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबरवर ओटीपी येतो का हे चेक करून घ्या। त्यानंतर तुमचा बायोमेट्रिक थंब लागतो का हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर 3ऱ्या 4थ्या नंबरचा ऑप्शन मी तुम्हाला सांगितलंच आहे। जे काही यापैकी 4 पैकी फक्त एकच ऑप्शन असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला केवायसी करावी लागेल आणि शासनाकडून जे आहे ते सर्वात सोपा ऑप्शन तुमच्यासाठी देण्यात येणार आहे। म्हणजे 100% राहू शकते की तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो घेऊनच तुमची केवायसी तुम्हाला करावी लागणार आहे। तर बघा, सर्वात आधी हे महत्वाचे कामं करून ठेवा। लगेचच हे जे काही पोर्टल आहे हे सुरू होणार आहे आणि तुमच्यासाठी केवायसीचा ऑप्शन सुद्धा लवकरच सुरू होणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्येच तुम्हाला केवायसी पूर्ण करावी लागणार आहे। केवायसीचं बटन सुरू झाल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल आणि पूर्ण प्रोसेस मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार। त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला केवायसी कशी करायची आहे, पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी बघा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारा व्हिडिओ जो आहे ते तुमच्यासाठी लवकर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।